यंदाच्या आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये विठ्ठल भक्तांच्या वास्तव्यासाठी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभी करण्यात आली आहेत। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आणि ग्रामविकास खात्याच्या पुढाकाराने सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरामध्ये 52 ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभी केली आहेत। जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असणारे मोठाले मंडप मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून इथे उभे केलेले आहेत। जेडेयोगे मोठ्या प्रमाणात पाऊस वादळाचा फटका या मंडपांना बसू नये। तब्बल 9 लाख चौरस फुटांचे हे मंडप आहेत। नक्की कसे असणार आहेत हे मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। यंदाच्या आषाढी वारीचं विशेष म्हणजे यंदा आषाढी वारीमध्ये थेट मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभारले जात आहेत। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वारकरी सुविधा केंद्र संपूर्ण पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात उभारली जातात। तब्बल 42 प्रकारची वारकरी सुविधा केंद्र अशा जर्मन स्ट्रक्चर आकाराच्या मंडपामध्ये उभारण्यात आली आहेत। 20-20 हजाराचे एक क्षमतेचे मंडप या संपूर्ण पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात उपलब्ध करण्यात आलेले आहेत। वारकरी सुविधा केंद्र याची संपूर्ण या प्रकल्पाची जबाबदारी जी आहे जी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। त्यामुळे यंदा या वारकरी सुविधा केंद्रामध्ये वारकऱ्यांना निवाऱ्यासाठी राहता येणार आहे, त्यांच्या पायाची मसाज होणार आहे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत, स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहेत आणि त्यांची मुख्य जी आहे जी चरण सेवा जी आहे ती देखील अशा जर्मन स्ट्रक्चर आकारातील भव्य दिव्य मोठ्या मंडपामध्ये होणार आहे। त्यामुळे निश्चितच यंदाच्या वारीचं जे वेगळेपण आहे ते मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून पुढे येताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।